व्यासपीठ गावची खबर न्यूज. खोपोली नगर परिषदेची विशेष सभा मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी नगर परिषदेच्या सभागृहात संपन्न. या सभेत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देत खोपोली शहराच्या विकासासाठीचा अजेंडा घेऊनच सर्व नगरसेवक काम करत असल्याचे नगराध्यक्ष शेंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष विक्रम साबळे उपस्थित होते. नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी विशेष सभेतील झालेल्या प्रमुख निर्णयांची माहिती देताना सांगितले की दिव्यांग बांधवांच्या पेन्शनमध्ये गेल्या 5 वर्षात कोणतीही वाढ झाली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट येऊ नये यासाठी 500 रुपयांची वाढ करण्यात आली. खोपोली नगर परिषद क्षेत्रातील ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता शास्ती लागलेली आहे त्यांना मालमत्ता शास्तीमध्ये 50% सूट देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर शासकीयमध्ये 50% जास्त माफी करता अर्ज प्राप्त झाल्यात अशा 161 अर्जधारकांना शास्तीमध्ये 50%पेक्षा जास्त माफी देण्यास मान्यता देऊन मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलं आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील उमरजी पटेल नगर इथं श्रीराम मंदिरा शेजारी सामाजिक सभागृह कामाची मंजुरी देण्यात आली आहे. गगनगिरी महाराज आश्रमाकडे भाविकांची मोठी गर्दी होत असते. रस्ते अरुंद असल्यानं वाहतूक कोंडी होते, त्यामुळे विकास योजनेप्रमाणे 18 मीटर रुंदीचा करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. जुना मुंबई पुणे महामार्गावरील रस्ता दुभाजकावर IRBनं वृक्ष लागवड केली, परंतु दुर्लक्ष होत असल्यानं नगरपालिकेनं हनुमान मंदिर ते गुडलक चौक रस्ता दुभाजकावर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला. CSR फंडातून विविध शाळांवर सोलार सिस्टीम बसवण्यात येणार आहे अशी माहिती कुलदीपक शेंडे यांनी दिली. तसेच नळ कनेक्शन जोडताना नगरपालिकेचं काम असेल तर रस्ता खोदकामाचे काम नगरपालिका करेल, याचा बोजा नागरिकांवर नसेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी सांगितलंय. काल आमची 17 मार्चला विशेष सभा झाली नगरपालिकेची. त्या विशेष सभेमध्ये आम्ही सर्वात पहिल्यांदा विषय जो काही घेतलेला होता तो दिव्यांग बांधवांना आत्तापर्यंत 750 रुपयाची पेन्शन योजना चालू होती नगर परिषदेकडून. ती गेले 5 वर्षापर्यंत काहीच नव्हती. त्यानंतर या 5 ते 6 वर्षात कुठल्याही प्रकारची वाढ माझ्या बांधवांना झाली नव्हती. आमच्या सर्व जे काही सदस्य आहेत, सन्मान्य सदस्य, त्यांच्यासमोर हा ठराव ठेवण्यात आला. तेव्हा सर्वांनी एकमताने 500 रुपयाला त्याची प्रति माहाला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या जे काही मालमत्ता दाखवत आहे, घरपट्टी आहे, त्यात शास्तीकर हा लागत होता. तर त्या शास्तीकरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागत होता. तर त्यासाठी आपण त्यांना 50%ची सुद्धा सूट दिलेली आहे आणि काहींना त्याच्यापेक्षा जास्त सूट 161 जे काही आमच्याकडं अर्ज आले होते त्याची आम्ही मंजुरीसाठी कलेक्टर ऑफिस आणि शासनाकडे पाठवलेलं आहे. त्यानंतर उमरजी पटेल श्रीरामनगर मंदिरा शेजारी एक सामाजिक सभागृह आहे, त्यालासुद्धा कामकाजाची मंजुरी दिलेली आहे. गगनगिरी आश्रमासमोर आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. त्यासाठी सुद्धा त्यासमोरचा रस्ता आम्ही हा 18 मीटरचा करवण्याचा ठरवलेला आहे की जेणेकरून तिथली जी काय ट्रॅफिकची व्यवस्था आहे आणि तिथल्या नागरिकांचा जो काय प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न सुटावा, त्यासाठी हा महत्त्वपूर्ण आम्ही निर्णय घेतलेला आहे. खोपोली नगर परिषदेमध्ये आपण एंट्री मारल्यानंतर जे काही आपल्या डिवायडर दिसतात MSRDCचे जे काय, त्याच्या माध्यमातून जे काय गार्डनिंग झालेलं आहे ते खूप खराब झालेलं आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही एक प्रायोगिक तत्वावर आपण गुडलक चौक जो आहे नगरपालिका चौक आता नवीन आपला, तिथपर्यंत हनुमान मंदिरापासून तिथपर्यंतचं सुशोभीकरण करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच पद्धतीमध्ये CSR फंड जे एक जयपूरवाली कंपनी आहे, त्यातून CSR फंड ते प्रत्येक आपली जी काही शाळा आहेत त्याच्यावरती सोलर पॅनल फ्रीमध्ये देणार आहेत आणि त्यामधून नगरपालिकेच्या माध्यमातून जे काय लाईट बिल आम्हाला त्याचा भुर्दंड बसतो, तर त्याच्याऐवजी आपण तिथं CSR फंडातून तिथं सोलर दिवे लावण्याचं सोलर पूर्णपणे हे करण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर आमदार साहेब महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या शिफारशीनुसार अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 7-8 कामांना मंजुरी आम्ही घेऊन आलेलो आहोत. 2.5-3 CRच्या वरती आहे, त्यालासुद्धा आम्ही मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर आमच्या सन्माननीय सदस्य राहुल गायकवाड असतील आणि बाकी सदस्यांनी आपली मागणी केलेली होती की जे काही नळ जोडणी नगरपालिकेचंच काम चालू असताना काही नळ जोडण्या तुटल्या जातात.
परंतु याच्या आधी असं होतं की त्या नागरिकांना त्याचे पैसे भरावे लागत होते, टॅपिंगचे त्यातले सर्व. तर नगरपालिकेच्या दृष्टीने जर कुठलं काम चालू असताना जर कुठल्या नागरिकांचं जर टॅपिंग तुटली, नळ कनेक्शन तुटलं, तर त्याचा याच्या पुढं खर्च सर्व ही नगरपालिकाच करणार. मग टॅपिंगची जी काही फी असते 1,500, 2,000, 1,200 किंवा त्याला येणारा खर्च तो त्या नगरपालिका करेल. जर ठेकेदार ते काम करत असेल तर ठेकेदाराच्या बिलातून ते जे काही खर्च असेल आलेला असेल तो त्याच्या खर्चातून वसूल केला जाईल बिलामधून. अजून बऱ्याच प्रकारचे मागच्या ह्याच्यात सुद्धा मीटिंग झालेले आहेत. खूप मोठे चांगल्या प्रकारचं आम्ही आता कोकणीचा विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून निर्णय घेत आहे. अतिक्रमणाबाबतीत एक जप्ती पथक आमचं अवेलेबल आम्ही ठेवणार आहोत की जेणेकरून अतिक्रमण वाढू नये आणि जिथे जिथे अतिक्रमण दिवसात ही गाडी फिरत राहील आणि जिथे जिथं अतिक्रमण वाढलेलं असेल तर त्या वस्तू जप्त केल्या जातील. अशा स्वरूपात भरपूर आम्ही आता निर्णय असते खोपोलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घेत आहे.